हॅलो नमस्कार. पुन्हा एकदा मी तुमचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदात जाऊ देत हीच मी समर्थचरणी प्रार्थना करते. चला तर मैत्रिणींनो, आज मी माझ्या घरी कन्यापूजन करणार आहे. अगदी म्हणजे छोटंसंच करणार आहे, कारण मी परीचंच कन्यापूजन करणार आहे आणि त्याच्यानंतर होम हवन जे आहे ते सुद्धा करणार आहे. चला मग व्हिडिओ स्किप न करता तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ आवर्जून बघायचा आहे. चलो बाय. हवन करण्यासाठी ज्या वस्तू मला लागतात ना त्या मी घेतलेल्या आहेत. आता बघू शकता छान मस्त हवन पात्र देखील आहे माझ्याकडे आणि सुंदर असे मस्त देवपूजा मांडलेली आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही हे बघा समर्थांसाठी सुद्धा मी छान मस्त छोटंसं असं वस्त्रसुद्धा घेतलेलं आहे. खूप मस्त कलर आहे, बघू शकता ऑरेंज कलर आहे आणि छान मस्त सुंदर असं वर्क केलेलं आहे. आवडलं तर नक्की सांगा. आणि आज आमच्याकडे ना कन्यापूजन होतं, त्यामुळे मी कन्यापूजनासाठी ज्या मला वस्तू लागणार होत्या ना त्यासुद्धा मी घेतलेल्या आहेत. छान मस्त मेहंदीचे कोण घेतले, टिकलींचे पाकिटं घेतलेली, म्हणजे बिंदी जी असते ना कपाळाला लावतो ती, परत छोट्या मस्त बटपिना आणि ज्या काही छोट्या छोट्या वस्तू असतात ना कन्यापूजनासाठी लागणाऱ्या त्या मी आलेल्या आहेत. आणि छान मस्त होम हवन करण्यासाठी मी कापूर घेतलेला आहे, परत गौरी आणि जी पूजा सामग्री वगैरे असते ना समिधा वगैरे या सगळ्या वस्तू मी आणलेल्या आहेत. आणि छान मस्त छोटंसं मला त्या ठिकाणी समर्थांसाठी छान मस्त मोरपीस दिसलं ते सुद्धा मी घेतलेलं आहे. बघू शकता असं अगदी साध्यासुध्या पद्धतीने मी पूजा वगैरे मांडलेली आहे. आता हवनची तयारी वगैरे करते मी. छान सुंदर असं मस्त देवारा वगैरे सगळे दिवे वगैरे लावून देवाऱ्याला अगदी छान मस्त सुशोभित केलेलं आहे. आणि मी ज्या समिधा वगैरे आणलेल्या आहेत त्यासुद्धा मी छान मस्त जे माझ्याकडे हवनचं पात्र आहे ना ते मी घेतलेले आहे, त्याच्यात छान मस्त मी टाकून वगैरे दिलेले आहेत. आणि अगदी छान आणि साध्यासुध्या पद्धतीने मी हवन वगैरे करते, कारण मला जास्त वेळ भेटत नाही. माझी लहान मुलगी ना मला खूप त्रास देत असते, त्यामुळे जेवढा म्हणजे कमी वेळात जेवढी माझी पूजा लवकर होईल तेवढे मी प्रयत्न नक्कीच करत असते. हे बघू शकता छान मस्त मी देवीचे मंत्र वगैरे बोलून छान पूजा अर्चना करून मी हवन वगैरे करून घेतलेले आहे. आणि देवी आईला प्रार्थनासुद्धा केली की माझं पूर्ण बधाने फॅमिली जी आहे ती पूर्ण सुख ठेवा आणि माझ्यावर जे खरंच मनापासून प्रेम करणारे आहेत, माझी फॅमिली, माझं कुटुंब, माझी आजूबाजूची जी राहणारी लोक आहेत, माझ्या सहवासात राहणारी लोक आहेत, त्यांना सगळ्यांना सुखी ठेव, माझ्या मुलींना सुखी ठेव ही मी देवी आईला प्रार्थना केलेली आहे. तर चला बघू शकता तुम्ही खूप छान मस्त अगदी प्रसन्न वातावरण झालेलं आहे घरातलं, कारण जी एक निगेटिव्हिटी असते ना घरातली ती सगळी बाहेर जाते आणि छान घरात एक पॉझिटिव्ह जे वातावरण असतं ना ते झालेलं असतं तयार. अगदी छान सुंदर असं वाटत असतं आपल्याला आणि स्वतःला आपल्याला आतून सुद्धा एक आनंद मिळत असतो. कसा आहे भाऊ तू? छान आहे. आणि तू लागून गेला तुला? आणि काय चालू तुझा स्कूलचा अभ्यास वगैरे कसा चालू? 1 2 अभ्यास कसा चालू आहे तुझा स्कूलचा? पेपर चालू आहे. आणि तुला मला भेटायचं होतं का? त्यावर आला तू? तुझा ड्रेस छान आहे रे. मी घेतलेला तोय मस्त छान आहे. तू पण अशा मोठा होऊन गेला, अशा मस्त छोटा होता ना डायरेक्ट मोठा होऊन गेला. आता मला सेकंड भाऊ होऊन गेला. अजून परी पण छोटी होती. हा परी पण मोठी होऊन गेली. परी छोटी होती आज. हो बाय कर सगळ्यांना. बाय बाय बाय. चला तर मैत्रिणींनो, मी आता इथे कन्यापूजनाची तयारी करते, कारण कन्यापूजनेसाठी जे साहित्य मला लागणार होतं ना ते मी सगळंच घेतलेलं आहे आता. आणि या बघा आज एवढा मोठा चमत्कार झाला ना देवी आईचा की काय सांगू तुम्हाला. मी फक्त परीचंच कन्यापूजन करणार होती, पण झालं ना या ज्या 2 कन्या आहेत ना या अचानक आलेल्या आहेत. पण म्हटलं असो, साक्षात देवीच माझ्या घरी आलेली मी असं समजलं. आणि त्यांचंसुद्धा मी आज छान मस्त कन्यापूजन केलं. तुम्ही सुद्धा नवमीच्या दिवशी किंवा अष्टमीच्या दिवशी तुम्ही 9 कन्यांना सुद्धा जेवू घालू शकतात, किंवा 3 कन्या असतील किंवा 2 असतील किंवा 1 असतील, तुमच्याकडे जरी 2 किंवा 3 कन्या असतील ना तरी तुम्ही कन्यापूजन करू शकतात. नवरात्रीच्या अष्टमी नवमीला कन्याचं पूजन आपण नक्कीच केलं पाहिजे, कारण त्या दिवशी साक्षात ज्या कुमारिका असतात ना त्या आपल्या घरी देवीच्या रूपात आलेल्या असतात. म्हणून आपण त्यांना गोडधोड काही जेवण वगैरे बनवून खाऊ घालू शकतो. गोड
दूध देऊ शकतो. जे तुमच्याकडे ज्या गोड म्हणजे लहान कुमारिका ज्या खाऊ शकतात ते भोजन तुम्ही त्यांना देऊ शकतात. आणि नवदुर्गा हे भैरवाचं प्रतीक असतं, त्यामुळे एक मुलगा जरी आपल्या घरी जेवला ना तरी ते खूप पुण्याचं काम असतं. आता मी दोघी कन्यांचे पाय वगैरे धुवून स्वच्छ करून पायांना स्वस्तिक वगैरे काढून तिलक लावून हळद कुंकूने पूजन करते. आणि कारण साक्षात त्या कुमारिका आपल्या घरात देवीच्या रूपाने आलेल्या असतात. तर मी छान मस्त पूजा वगैरे केली. ज्या मी वस्तू आणलेल्या होत्या कुमारिकांना त्या वस्तू वगैरे दिला आणि छान गोड दूध वगैरे दिलं. त्याच्यानंतर छान नवरात्रीमध्ये जर आपण कुमारिकांना भोजन दिले, त्यांचं पूजन केलं, म्हणजे आपण आपल्या घरी कन्यापूजन केलं तर आपल्या घरावर जे म्हणजे संकट येतात ते नाहीशी होतात. आपल्यावर जे दुःख असतं, दारिद्र्य असतं ते कायमचं दूर होतं आणि घरात आपल्याला सुख शांती समृद्धी नांदत असते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला ज्या आजार बाधा जे काही असेल ना त्या सगळ्या गोष्टीतून आपल्याला एक मुक्तता मिळत असते. साक्षात आपण देवी लक्ष्मीचीच पूजा करत असतो. आणि त्याच्यानंतर बघा मी आता दोघी कन्यांना नमस्कार वगैरे करते. आणि त्याच्यानंतर परीसुद्धा क्लासवरून आलेली. परीचं सुद्धा मी कन्यापूजन केलेलं आहे आज. आणि आज योगायोगच आला की माझं मणिध्यानी नसताना सुद्धा अचानक घरी कन्यापूजन झालं. म्हणजे साक्षात देवीचाच काहीतरी चमत्कार असावा असं मी मानते. बघा दोघी कन्यांना मी छान जे वस्तू आणल्या होत्या कन्यापूजनासाठी, बिंदी कोण ज्या काही वस्तू होत्या त्यासुद्धा मी दोघी कन्यांना देऊन छान मस्त त्यांचं पूजन वगैरे केलेलं आहे, बघू शकता तुम्ही. चला तर मैत्रिणींनो, पुन्हा एकदा तुमचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आणि आज फायनली दसरा आहे. दसऱ्याचे सुद्धा तुम्हाला खूप हार्दिक शुभेच्छा आमच्या भदाने परिवाराकडनं. आणि बघा परीच्या पप्पांनी छान मस्त फुलं आणलेली आहेत. आणि आमची घरात जी म्हणजे धुमाकूळ चालू आहे ना ती फक्त हार बनवण्यामध्येच चालू आहे. कारण आज फायनली मला परीच्या पप्पांनी खूप मदत केली आणि परीने सुद्धा मदत केली. आज म्हणजे सकाळपासून उठल्यापर्यंत म्हणजे घरात जी स्वच्छता असते, आपण म्हणजे दसऱ्याच्या दिवशी जे घर स्वच्छ करतो, रांगोळी काढणं, परत बऱ्याच काही घरात कामं असतात ना, त्या कामांमध्ये आज मला दोघांनी मदत केली. बघा इथे मी सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे छान मस्त. आणि दरवाजासमोर मस्त तोरण वगैरे लावलेले आहे. दरवाजासमोर छान सुंदर फुलांनी मी पूर्ण दरवाजा वगैरे सजवलेला आहे. सुंदर रांगोळी वगैरे काढून अगदी सुशोभित केलेले आहे, बघू शकता. आणि घरातली आज जी देवपूजा वगैरे आहे ना ती सुद्धा माझी चालू झालेली. छान सकाळी उठून वगैरे घरात सडा रांगोळी सगळं टाकलेलं आहे छान. सगळं म्हणजे अगदी देवारा वगैरे सगळं सुशोभित केलं आहे. आणि छान मस्त गाड्यांची पूजा वगैरे सुद्धा केली मी. आणि आता देवाऱ्याजवळ मी छान मस्त जी आपट्याची जी पानं असतात ना त्यांची पूजा करते. देवाजवळ छान सुंदर अशी रांगोळी काढलेली मी मस्त, बघू शकता तुम्ही. अगदी मस्त देवीला सजवलेलं आहे मी. खूप छान दिसतं आहे देवारा आज. आणि स्वामींना सुद्धा मस्त छान सजवलं आहे मी, बघू शकता. आणि आज असा आमचा म्हणजे अगदी
थोडी ना संध्याकाळी घाई होऊन जाते, कारण शंभू असते ना, म्हणजे प्रत्येक वेळी शंभूला पण सांभाळायचं असतं आणि घरातली कामंसुद्धा असतात. पण असो, आज दोघांनी मला म्हणजे परीच्या पप्पांनी आणि परीने खूप कामात मदत केलेली मला. तोही एक म्हणजे आनंदच आहे माझ्यासाठी वेगळा, की जे म्हणजे हार वगैरे बनवले ना, सगळे आज त्यांनीच बनवले दोघांनी. आणि त्याच्यानंतर मग आम्ही गाडीची वगैरे पूजा केली, परत टू व्हीलरची पूजा केली, फोर व्हीलरची पूजा केली, त्याच्यानंतर परीच्या ज्या सायकल वगैरे, माझी स्कूटी, आम्ही सगळं पूजन वगैरे केलं. आणि संध्याकाळी आम्ही छान मस्त देवीला गेलो, आई एकविरा मातेच्या मंदिरात ओटी भरण्यासाठी. आता मी इथे एकविरा मातेच्या मंदिरात आली, एकविरा मातेचं दर्शन घेण्यासाठी. पण म्हणजे मंदिरात इतकी प्रचंड प्रमाणात गर्दी आहे ना, तर म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे. अगदी म्हणजे दर्शन करण्यासाठी सुद्धा, अगदी म्हणजे उभं राहण्यासाठी सुद्धा जागा नव्हती. त्याच्यामुळे म्हटलं चला आता शंभू पण सोबत आहे, आणि एवढी प्रचंड प्रमाणात गर्दी ना, तर मग आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं आणि महालक्ष्मी देवी आईची ओटी भरली. आणि देवी आईचं मी अशी म्हणजे नेहमी जात असते एकविरा मातेची ओटी भरण्यासाठी. कायम जेव्हा मला वाटलं, मी दीपाली आम्ही दोघी सोबत जात असतो ओटी भरण्यासाठी. पण आता मी ठरवलं की मी बाहेरून दर्शन घेते, आणि छान मस्त मी महालक्ष्मी मातेच्या मंदिरात, कमी गर्दी होती तिथे महालक्ष्मी मातेची मी ओटी भरलेली आहे. बघू शकता तुम्ही, अगदी छान. पण मातेचं जे रूप आहे ना, ते इतकं छान आणि इतकं सुंदर दिसत होतं. बघू शकता, मी म्हणजे व्हिडिओ काढला, पण पाहिजे तसं सुद्धा म्हणजे व्हिडिओला सुद्धा असं हे नव्हतं काढण्यासाठी. गर्दीच एवढी जास्त होती ना. चला तर मैत्रिणींनो, आज छान मस्त देवी आईचं दर्शन झालं.
परत दसरा साजरा झाला, त्याच्यानंतर कन्यापूजन झालं, बऱ्याचशा काही आज दिवसभरात ज्या चांगल्या गोष्टी झालेल्या आहेत. आणि फायनली आता परी रस पिते, मी सुद्धा रस पिला आणि शंभूची लुडबुडी चालूच होती. छान मस्त सॉन्ग चालू होतं त्या ठिकाणी आणि ती सॉन्गवर मस्त नाचत होती, पण व्हिडिओला कॉपीराईट आला असता त्यामुळे मी आवाज म्यूट केलेला आहे, बघू शकता तुम्ही. आणि छान मस्त मी आता घरी जाते. आणि चला तर मैत्रिणींनो, फायनली आज माझा बड्डेसुद्धा होता. माझा बड्डे पण सेलिब्रेशन झाला. बऱ्याच जणांनी मला शुभेच्छा दिल्या, बाकी जणांनी दिलेल्या नाही आहेत, त्यांचंसुद्धा मी मनापासून आभार मानते. आणि ज्यांनी दिले त्यांचे खूप मनापासून आभार मानते. चला तर आजचा दिवस असा होता. आणि आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. बाय.